नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे की आपण गणित भाग 2 चा अभ्यास करतो आहोत. मागच्या तासाला आपण गणित भाग 2 मधील वर्तुळ या प्रकरणाला सुरुवात केली होती. या प्रकरणाचा उर्वरित भाग आणि त्यावर आधारित उदाहरणे आज आपण पाहणार आहोत. चला, आपण वर्तुळ हे प्रकरण कंटिन्यू करूया. मुलांनो, आज आपल्याला चर्चा करायची आहे ती वर्तुळ कंसाची. वर्तुळ कंस म्हणजे काय हे आपण आधी बघून घेऊया. वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे 2 भागात विभाजन होते. त्यापैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांना मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस असं म्हणतात. तुम्ही या आकृतीमध्ये बघू शकता, सी केंद्र असलेले एक वर्तुळ आहे आणि रेषा के ही या वर्तुळाला काढलेली छेदिका आहे. या छेदिकेमुळे वर्तुळाचे 2 भागांमध्ये विभाजन झालंय. बरोबर? हा एक भाग, याला आपण वर्तुळ कंस म्हणूया. हा भाग आहे कंस AYB आणि दुसरा कंस खालच्या बाजूचा कंस AXB. अशा प्रकारे 2 वर्तुळ कंस आपल्याला मिळतात. आता याच्यातला विशाल वर्तुळ कंस आणि लघु वर्तुळ कंस कसा ओळखायचा हे तुम्हाला सांगतो. वृत्तछेदिकेच्या एका बाजूला जर केंद्र असेल, तर वर्तुळ केंद्र ज्या बाजूला असते त्या बाजूच्या कंसाला विशाल वर्तुळ कंस म्हणतात. आता इथे बघा, वर्तुळ केंद्र सी तुम्हाला दिसतंय, जे वृत्तछेदिकेच्या वरच्या बाजूला आहे. त्यामुळे वरच्या बाजूचा कंस हा विशाल कंस आहे. म्हणजेच इथे कंस AYB किंवा त्याला तुम्ही उलट सुद्धा वाचू शकता, कंस BYA हा विशाल वर्तुळ कंस आहे. तर खालच्या बाजूच्या कंसाला किंवा नॉन सेंटर साइड त्याच्या विरुद्ध बाजूच्या कंसाला लघु कंस म्हणतात. ओके. आता इथे वर्तुळ केंद्र वरच्या बाजूने आहे, मग त्याची विरुद्ध बाजूला जो कंस आहे तो कंस आहे कंस AXB किंवा कंस BXA. कोणाप्रमाणे कंसाचं वाचन सुद्धा दोन्ही बाजूंनी करता येतं. तर कंस AXB हा लघु कंस आहे. आता आपण पाहणार आहोत कंसाचं माप. वर्तुळ कंसाचं माप आपण कसं ठरवतो, तर त्याचा एक सोपा निकष आहे. कंसाचे अंत्यबिंदू तुम्ही वर्तुळाच्या केंद्राशी जोडा. लघु वर्तुळ कंसाचे आपण समजा AXB या लघु वर्तुळ कंसाचा विचार केला आणि त्याचे जर अंत्यबिंदू A आणि B हे वर्तुळाच्या केंद्राशी म्हणजे C बरोबर जोडले, तर आपल्याला एक कोन मिळतो केंद्रापाशी तयार होणारा, कोन ACB. याला केंद्रीय कोन असं सुद्धा म्हणू शकतो आपण आणि या केंद्रीय कोनाचं माप आणि कंसाचं माप सारखं असतं. म्हणजे मला कंस AXB चं माप जर हवं असेल, तर ते मी कोन ACB च्या मापाइतकं आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच काय? लघु कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाएवढे असते. आता लघु कंसाचं माप तुम्हाला कळलं. कंस AXB चं माप हे त्याचा संगत केंद्रीय कोन म्हणजेच कोन ACB च्या मापाइतकं आहे. आता जो विशाल वर्तुळ कंस आहे ना, याचं माप काढायचं कसं? तर सोपं आहे मुलांनो. तुम्हाला माहिती आहे, वर्तुळाचं अंशात्मक माप हे 360 अंशाचं असतं. त्याच्यातनं जर संगत लघु कंसाचं माप वजा केलं, तर आपल्याला विशाल कंसाचं माप मिळतं. म्हणून विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. कधी-कधी जर वर्तुळाची जी छेदिका आहे ती वर्तुळाच्या केंद्रातून जात असेल, तर मात्र वर्तुळाचे 2 समान भागांमध्ये विभाजन होतं आणि त्या प्रत्येक भागाला आपण अर्धवर्तुळ असं म्हणतो. त्यामुळे जे संबंधित कंस मिळतात ते अर्धवर्तुळ कंस असतात आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप हे अर्धवर्तुळाच्याच मापाइतकं असतं. म्हणून आपण म्हणू शकतो अर्धवर्तुळ कंसाचे म्हणजेच अर्धवर्तुळाचं माप हे 180 अंश असतं. मुलांनो, लक्षात ठेवा, लघु कंसाचं माप हे 180 पेक्षा कमी असतं. विशाल कंसाचं माप हे 180 अंशापेक्षा जास्त असतं. तर अर्धवर्तुळ कंसाचं माप हे एक्झॅक्ट 180 अंश असतं. चला, आपण आणखीन एक मुद्दा पुढचा पाहणार आहोत. तो आहे कंसांची एकरूपता. कोणते 2 कंस एकरूप असतात? तर याचं उत्तर असं आहे, ज्या 2 कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापं समान असतात, ते 2 कंस परस्परांशी एकरूप असतात. बघा मुलांनो,
परत लक्षात ठेवा, तुम्हाला दोन गोष्टी सारख्या पाहिजेत. त्या दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची माप. त्रिज्या आणि माप समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. वर्तुळ कंसाशी संबंधित आपल्याला आणखीन एक गुणधर्म पाहायचा आहे, तो आहे कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. म्हणजेच आपण कोणत्या कंसांची बेरीज करून दोन लहान कंसांची बेरीज करून मोठा कंस लिहू शकतो वगैरे, त्या संदर्भातला हा गुणधर्म आहे. मुलांनो, तुम्हाला दोन कंसांची बेरीज फक्त तेव्हाच करता येते जेव्हा त्या दोन कंसांना एकच बिंदू सामायिक असतो. तुम्हाला स्क्रीनवर गुणधर्म दिसतोच. ज्या दोन कंसांना एकच बिंदू सामायिक असतो त्यांची बेरीज करता येते. ओके, आपण एक आकृतीच्या आधारे हा गुणधर्म समजून घेऊया. इथे बघा, मी दोन कंसांचा विचार करतोय. कंस ABC हा एक वर्तुळ कंस आणि दुसरा कंस आहे कंस CDE. या दोन कंसांचा विचार केला तर बिंदू C हा दोन्ही कंसांना एकमेव सामायिक बिंदू आहे आणि म्हणून मी ABC कंस ABC अधिक कंस CDE यांची बेरीज हा संपूर्ण मोठा कंस म्हणजेच कंस ACE इतका असं लिहू शकतो. मुलांनो, कंसांची बेरीज आपल्याला तेव्हाच करता येते जेव्हा त्यांना एकच बिंदू सामायिक असतो. म्हणून आपण इथे काय लिहू शकतो? माप कंस ABC अधिक माप कंस CDE यांची बेरीज करता येणं शक्य आहे, कारण बिंदू C हा त्यांना सामायिक आहे आणि ती बेरीज असणार आहे संपूर्ण मोठ्या कंसा इतकी म्हणजेच कंस ACE इतकी. आता आपण एक प्रमेय पाहणार आहोत. प्रमेय आहे एका वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगतजीवा एकरूप असतात. म्हणजे जर कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगतजीवा एकरूप असतात. आता इथे आकृतीमध्ये बघा, तुम्हाला दोन कंस दिसतात, कंस APC आणि कंस DQE. आता इथे तुम्ही हा प्रमेय कधी वापरू शकाल? जेव्हा हे कंस एकरूप असतील त्यावेळेस. म्हणजे जर कंस APC आणि कंस DQE जर एकरूप असतील तर त्यांच्या संगतजीवा AC आणि DE या एकरूप असतात. जर हे दोन कंस एकरूप असतील APC आणि DQE तर त्यांच्या संगतजीवा जीवा AC आणि जीवा DE या एकरूप आहेत. त्यानंतर आणखीन एक प्रमेय पाहणार आहोत. खरं तर हे दुसरं प्रमेय जे आहे ना, ते पहिल्या प्रमेयाचा व्यत्यास आहे. त्याचं विधान वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. मुलांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, जर जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप आहेत असं सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजेच आपण एक आकृती विचारात घेऊया. जवळजवळ सेमच आकृती आहे, फक्त नावं वेगळी दिलीत मी. आता इथे दोन जीवा आपल्याला दिसतात, जीवा PQ आणि जीवा RS किंवा SR. जर या दोन जीवा एकरूप आहेत, जीवा PQ आणि RS जर एकरूप असतील, PQ आणि RS जर एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस, आता PQ चा संगत कंस आहे कंस PMQ आणि RS चा संगत कंस आहे कंस RNS. जर या दोन जीवा एकरूप असतील, PQ आणि RS एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस कंस PMQ आणि कंस RNS हे सुद्धा एकरूप असतात. मुलांनो, तुम्हाला कळलंच असेल, जर कंस एकरूप तर त्यांच्या संगत जीवा एकरूप आणि जर जीवा एकरूप तर त्यांचे संगत कंस एकरूप. अर्थात हे कुठे वापरणार आहोत आपण? एकाच वर्तुळामध्ये किंवा दोन एकरूप वर्तुळांमध्ये. चला पुढे जाऊया. आता ज्या गोष्टींचा आपण अभ्यास केला त्यावर आधारित एक प्रश्न मी तुम्हाला सोडवायला दिलाय. एक आकृती दिसते बघा तुम्हाला, C केंद्र असलेलं वर्तुळ दिलंय. त्या वर्तुळाच्या परिघावर तुम्हाला काही बिंदू दिसत आहेत. बिंदू DEFG तुम्हाला स्थापन केलेले दिसत आहेत. आधी प्रश्न वाचूया. प्रश्न आहे आपला, केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत. कोन ECF चं माप 70 अंश आहे आणि कंस DGF चं माप 200 अंश असेल तर कंस DE आणि कंस DEF यांची माप ठरवा. मुलांना आपल्याला एका कोनाचं आणि एका कंसाचं माप दिलंय. ओके, आकृती
विचार करायला जर तुम्हाला सोयीचं जावं असं वाटतंय ना, तर जी मापं आपल्याला दिली ती तिथे लगेच लिहून घ्या. आपल्याला बघा प्रश्नामध्ये इथे दिलंय, कोन ईसीएफचं माप आहे 70 अंश. इथे तुम्हाला दिसतंय कोन ईसीएफ. तर या कोनाचं माप आपण इथे लिहून घेऊया. कोन ईसीएफ बरोबर 70 अंश. आणि दुसरं कंस डीजीएफचं माप दिलंय. डीजीएफ हा कंस आहे. याचं माप आपल्याला दिलंय 200 अंश. त्यामुळे ते पण आपण इकडे लिहून घेऊया. या कंसाचं माप आहे 200 अंश. आता आपल्याला किमती कसल्या काढायच्या आहेत ते बघा. आपल्याला कंस डीईचं माप काढायचं आहे. हा जो कंस डीई आहे याचं माप आपल्याला काढायचं आहे. आणि कंस डीईएफ म्हणजे हा संपूर्ण मोठा कंस. इथे आपण कंसांच्या बेरजेचा गुणधर्म वापरू शकतो. आपल्याला डीईचं माप मिळालं, ईएफचं माप मिळालं, तर आपण या दोघांची बेरीज करू शकतो. मुलांनो, प्रश्नामध्ये दिलेल्या किमती जर तुम्ही उदाहरणामध्ये लिहिल्या, तर तुम्हाला तो प्रश्न सोडवण्यासाठी नक्की काय करायला हवं, याचा काही प्रमाणात नक्कीच अंदाज करता येतो. मग आता मला डीईचं माप कसं मिळणार? ओके, मला डीईचं माप काढण्याऐवजी मला आता ईएफचं माप मिळू शकतं. कारण कंस ईएफने केंद्रापाशी तयार केलेला हा कोन आहे, कोन ईसीएफ. आणि कंसाचं माप आपण कसं ठरवतो हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय. कंसाचं माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाइतकं असतं. म्हणजे केंद्रीय कोन जर 70 अंशाचा आहे, तर कंस ईएफचं माप सुद्धा 70 अंश असणार हे आपण लिहू शकतो. चला, माप कंस ईएफचं माप बरोबर त्याच्या संगत केंद्रीय कोनाचं माप म्हणजेच कोन ईसीएफचं माप जे 70 अंश आहे. आता इथे बघा, तुम्हाला कंस डीजीएफचं माप तुम्हाला दिलंय. कंस ईएफचं माप पण तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ह्या संपूर्ण कंसाचं माप काढू शकता. मग त्याच्यासाठी आपण काय करूया? कंस डीजीई या संपूर्ण कंसाचं माप बरोबर कंस डीजीएफचं माप अधिक कंस ईएफचं माप. यांच्या आपण किमती टाकूया. इथे आपण काय वापरतोय? कंसांच्या बेरजेचा गुणधर्म. कारण या दोन्ही कंसांना बिंदू एफ हा एकमेव बिंदू सामायिक आहे. तुम्ही तसं कारण लिहायचंय कंसाच्या बेरजेचा गुणधर्म. भूमितीमध्ये कुठलंही प्रमेय लिहिताना, कुठलंही गणित सोडवताना जिथे-जिथे तुम्ही एखादा गुणधर्म वापरताय, एखादं प्रमेय वापरताय, ते कारण तुम्ही न विसरता लिहिलं पाहिजे. चला मुलांनो, आपण किमती टाकूया. कंस डीजीएफचं माप हे प्रश्नामध्ये दिलंय 200 अंश. आपण इकडे आकृतीमध्ये सुद्धा लिहिलंय, ती किंमत टाकणार आहोत आपण. आणि कंस ईएफचं माप आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं, जे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापाइतकं आहे 70 अंश. या किमती टाकल्या. 200 अधिक 70 बरोबर 270 अंश. आपल्याला या विशाल वर्तुळ कंसाचं माप मिळालं, जे आहे 270 अंश. एकदा विशाल वर्तुळ कंसाचं माप मिळालं, त्यानंतर आपण संगत लघुवर्तुळ कंसाचं माप काढू शकतो. बघा, कंस डीईचं माप म्हणजेच लघुवर्तुळ कंसाचं माप बरोबर 360 अंश वजा संगत विशाल वर्तुळ कंसाचं माप. मग 360 मधून आपण विशाल वर्तुळ कंसाचं माप जे 270 अंश आहे ते वजा करूया. 360 मधून 270 वजा केल्यानंतर आपल्याला कंस डीईचं माप मिळणार आहे. 360 वजा 270 बरोबर 90 अंश. आपल्याला कंस डीईचं माप मिळालं 90 अंश. मुलांनो, आपल्याला दोन कंसांची मापं विचारली. त्यातलं पहिल्या कंसाचं माप आपलं काढून झालं. कंस डीईचं माप आपण काढलंय. आता कंस डीईएफचं माप पण आपल्याला काढायचं आहे. डीईएफ कंस कुठून आहे बघा, डीईएफ अर्थात तो दोन कंसांची बेरीज असणार आहे. कंस डीई अधिक ईएफ. सर्वप्रथम आपण कंसांच्या बेरजेचा गुणधर्म वापरून तसं लिहून घेऊया. कंस डीईएफ बरोबर माप कंस डीई अधिक ईएफ. आपण डीई आणि ईएफ या दोन कंसांची बेरीज करूया. आत्ताच आपण डीईचं माप काढलं 90 अंश आणि ईएफचं माप आपण अगोदरच काढून घेतलंय 70 अंश. या किमती आपल्याला टाकाव्या लागतील. पण त्या अगोदर तुम्ही जो गुणधर्म वापरताय ते कारण म्हणून तुम्हाला लिहिलं पाहिजे. तुम्ही कारण लिहायचंय कंसांच्या बेरजेचा गुणधर्म आणि मग किमती टाका. 90 अधिक 70. 90 अधिक 70 अंश या किमती टाकल्या. 9 आणि 7 16 म्हणून 160 अंश. आपल्याला कंस डीईएफचं माप मिळालं 160 अंश. उत्तर म्हणून तुम्ही कंसामध्ये त्याचं माप लिहायचंय. माप कंस डीईएफ बरोबर 160 अंश. मुलांनो, तुम्हाला हा प्रश्न कळला असेल. हा प्रश्न कंसाचं अंशात्मक माप कसं मोजलं जातं, शिवाय कंसांच्या बेरजेचा गुणधर्म कसा वापरायचा यावर आधारित होता. चला आपण पुढे जाऊया.
आता आपण दोन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत आणि ते आहेत अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस. अंतर्लिखित कोन म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळ कंसावर असेल आणि कोनाच्या भुजा या त्या कंसाच्या अंत्यबिंदूंमधून जात असतील तर त्या कोनाला अंतर्लिखित कोन असं म्हणतात. आता इथे एपीबी हा अंतर्लिखित कोन आहे. बघा, मी तुम्हाला जशी व्याख्या सांगितली त्याप्रमाणे या कोनाचा शिरोबिंदू बिंदू पी हा कंसावर आहे. आपण कंस एपीबी चा विचार करतोय आणि या कंसावर बिंदू पी तुम्हाला इथे स्थापन केलेला दिसतोय. तो वर्तुळ कंसावर आहे आणि कोनाच्या भुजा पीए आणि पीबी या कंसाच्या अंत्यबिंदूतून, कारण कंसाचे अंत्यबिंदू ए आणि बी आहेत, त्याच्यामधून जातात, म्हणून कोन एपीबी हा अंतर्लिखित कोन आहे. हा कोन कंस एपीबी मध्ये अंतर्लिखित झालेला आहे. मुलांनो, अंतर्लिखित कोनानंतर आपल्याला आणखीन एक मुद्दा समजून घ्यायचा आहे आणि तो आहे अंतरखंडित कंस. आता इथे या आकृतीमध्ये कंस AQB हा अंतरखंडित कंस आहे. अंतरखंडित कंस कसा असतो? जेव्हा एखाद्या कंसाचे सर्व बिंदू कोनाच्या अंतर्भागामध्ये असतात आणि त्या कंसाचे अंत्यबिंदू कोनाच्या भुजांवर असतील तर त्या कंसाला अंतरखंडित कंस असं म्हणतात. एखादा कोन एक किंवा दोन कंस अंतरखंडित करू शकतो. आता इथे बघा, जर आपण कंस AQB चा विचार केला तर यावरचे सर्व बिंदू ए आणि बी यांच्या दरम्यानचे सगळे बिंदू कोन APB च्या अंतर्भागामध्ये आहेत आणि या कंसाचे अंत्यबिंदू ए आणि बी हे कोनाच्या भुजा PA आणि PB वर आहेत, म्हणून कंस AQB हा अंतरखंडित कंस आहे. मुलांना तुम्हाला अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस म्हणजे काय हे लक्षात आलंच असेल. आता आपण पाहणार आहोत अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. खरं तर अंतर्लिखित कोनाचं प्रमेय अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस यांच्यातला संबंध दाखवतात. प्रमेय काय आहे बघूया. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. बघा, प्रमेय नीट समजून घ्या. अंतर्लिखित कोनाचे माप, आता जर आपण याच आकृतीचा विचार केला तर अंतर्लिखित कोन आहे कोन APB, याचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या, आता या कोनाने अंतरखंडित केलेला कंस आहे कंस AQB, तर या कोनाचं माप या अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. म्हणजेच माप कोन APB हा कंस AQB च्या मापाच्या अर्धा असतो. 1/2 गुणिले माप कंस AQB. आता मुलांनो, हाच गुणधर्म आपण केंद्रीय कोनाशीही जोडू शकतो, कारण तुम्हाला माहिती आहे कंस AQB चं माप हे त्याच्या केंद्रीय कोना एवढं म्हणजेच कोन AOB एवढं आहे. त्यामुळे माप कंस AQB च्या ठिकाणी तुम्ही माप कोन AOB असं सुद्धा लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला हा गुणधर्म असा सुद्धा वापरता येईल, माप कोन APB बरोबर 1/2 गुणिले माप कोन AOB. मुलांनो, अंतर्लिखित कोनाचं प्रमेय तुमच्या लक्षात आलंच असेल. यावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारच आहेत. आता अंतर्लिखित कोनाचं प्रमेय झाल्यानंतर आपण त्याच्याशी संबंधित काही उपप्रमेय पाहणार आहोत. त्यातलं पहिलं उपप्रमेय आहे एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. इथे आकृतीमध्ये बघा ना, सी केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि मी या कंसाचा विचार करतोय कंस PQR. या कंसामध्ये दोन कोन अंतर्लिखित झालेत. एक कोन आहे कोन PQR आणि दुसरा कोन आहे कोन PSR. हे दोनही कोन कंस PQR या एकाच कंसामध्ये अंतर्लिखित झालेत आणि त्यामुळे ते दोनही कोन एकरूप आहेत. इथे आपण लिहू शकतो कोन PQR एकरूप कोन PSR. आपण आणखीन एक उपप्रमेय पाहणार आहोत. दुसरं उपप्रमेय आहे अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. मुलांनो, आकृती बघा. इथे AC हा वर्तुळाचा व्यास आहे, बरोबर, आणि त्याच्यामुळे वर्तुळाचे दोन समान भागांमध्ये विभाजन झालंय. याची सिद्धता तुम्ही अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयावरनं सुद्धा देऊ शकता. मुलांना तुम्हाला माहिती आहे कंस AXC हा
अर्धवर्तुळ कंस आहे, बरोबर? त्याचं माप 180 अंश आहे आणि म्हणून या अंतर्लिखित कोनाचं माप हे त्याच्या निम्मे असणार आहे. 180 च्या निम्मे म्हणजेच 90 अंश. म्हणून आपण असं म्हणू शकतो अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन हा जो कोन ABC आहे तो या अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालाय, बरोबर? आणि म्हणून तो कंस AXC च्या अर्धा असणार आहे. कंस AXC हा अर्धवर्तुळ कंस आहे, त्याचं माप 180 आणि 180 च्या निम्मे म्हणून कोन ABC चं माप 90 अंश अर्थात तो कोन काटकोन आहे. चला मुलांनो, आता आपण दोन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. अंतर्लिखित कोन, अंतरखंडित कंस आणि अंतर्लिखित कोनाचं प्रमेय आणि त्याच्याशी संबंधित उपप्रमेय यावर आपण चर्चा केलेली आहे. आता या प्रकरणातील तुमच्यासाठीचा शेवटचा घटक चक्रीय चौकोन. मुलांनो, चक्रीय चौकोन कशाला म्हणतात ते आधी आपण सर्वप्रथम पाहूया. चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. बघा, चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्याला चक्रीय चौकोन म्हणतात. मुलांनो, आकृतीच्या साहाय्याने चक्रीय चौकोन समजून घेऊया. इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसतंय आणि त्या वर्तुळामध्ये एक चौकोन सुद्धा दिसतोय. या चौकोन ABCD चे चारही शिरोबिंदू बिंदू A, बिंदू B, बिंदू C आणि बिंदू D हे वर्तुळावर आहेत आणि म्हणूनच चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. मुलांनो, आपल्याला चक्रीय चौकोनाशी संबंधित काही प्रमेयांचा अभ्यास करायचा आहे. त्यातलं पहिलं प्रमेय आहे चक्रीय चौकोनाचे प्रमेय. बघूया चक्रीय चौकोनाचं प्रमेय काय सांगतं. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. मुलांनो, पूरक कोन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना पूरक कोन म्हणतात. आणि प्रमेय सांगतं की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन अर्थात समोरचे किंवा बघा, कोन A चा सम्मुख कोन आहे कोन C आणि कोन B चा सम्मुख कोन आहे कोन D. याचाच अर्थ कोन A आणि C हे परस्परांचे पूरक कोन आहेत. म्हणजेच काय, तर त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. आपण तसं लिहू शकतो, माप कोन A अधिक माप कोन C बरोबर 180 अंश. आणि जेव्हा तुम्ही हे लिहिणार आहात त्यावेळेस तुम्हाला कारण लिहायचंय चक्रीय चौकोनाचे प्रमेय. त्याप्रमाणे तुम्ही विरुद्ध कोनांची सम्मुख कोनांची दुसरी जोडी सुद्धा लिहू शकता. माप कोन B अधिक माप कोन D बरोबर सुद्धा 180 अंश. जेव्हा तुम्हाला यापैकी कोणाचाही वापर करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला बाजूला कारण लिहायचंय चक्रीय चौकोनाचे प्रमेय. आता या प्रमेयाचा व्यत्यास पण बघूया. आता बघा, प्रमेय काय होतं, जर चौकोन चक्रीय चौकोन असेल तर सम्मुख कोन पूरक असतात. मग व्यत्यास काय असेल मुलांना, तुम्हाला अंदाज आलाच असेल. जर सम्मुख कोन पूरक असतील म्हणजेच सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. ओके, प्रमेयाचा व्यत्यास तेच सांगतो. चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील म्हणजेच सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. यानंतर आपल्याला आणखीन एक प्रमेय पाहायचं आहे आणि ते प्रमेय आहे चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोनाचे प्रमेय. मुलांनो, या प्रकरणातील हा शेवटचा थेरॉटिकल पार्ट. चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोनाचं प्रमेय सांगतं, चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. मुलांनो, प्रमेय समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक आकृती दाखवतोय. इथे आकृती बघा, मगाशीच आकृती आहे. चौकोन ABCD चे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत, अर्थात हा चक्रीय चौकोन आहे. तुम्हाला जर चौकोनाचा बाह्यकोन मिळवायचा असेल तर तुम्ही चौकोनाची एखादी भुजा वाढवली पाहिजे. आपण AB ला अशी एक्सटेंड करूया म्हणजे आपल्याला या चौकोनाचा एक बाह्यकोन मिळेल. बघा, मी AB ही भुजा वाढवली आणि मला इथे या चौकोनाचा बाह्यकोन मिळतो. आता याचं नाव आपल्याला द्यायचं आहे म्हणून आपण इथे एक बिंदू स्थापन करूया आणि त्याला बिंदू E असं नाव देऊया. ओके, आता या आकृतीमध्ये कोन CBE हा या चक्रीय चौकोन ABCD चा बाह्यकोन आहे. ओके, मग सर्वप्रथम आपण याची सिद्धता लिहिण्यासाठी आपण पक्ष लिहिणार आहोत. तुम्हाला काय दिलंय, ABCD हा चक्रीय चौकोन आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, बरोबर. आणि कोन CBE हा त्या चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन आहे.
ओके. तुम्हाला सिद्ध काय करायचंय बघा. चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन म्हणजेच कोन सीबीई हा त्याच्या संलग्न कोनाच्या, आता सीबीईचा संलग्न कोन कोणता, त्याला जोडूनच त्याच्या बाजूचाच नाही का, संलग्न म्हणजे लगतचा कोन, कोन सीबीए. मग याचा विरुद्ध कोन कोणता किंवा त्याचा सम्मुख कोन कोणता, तर हा कोन डी. आपण 3 अक्षरी नाव त्याचं घेऊया. कोन एडीसी याच्या बरोबर एकरूप असतो. म्हणजे चौकोनाचा बाह्यकोन आणि त्याच्या संलग्न कोनाचा सम्मुख कोन हे एकरूप असतात. म्हणजेच कोन सीबीई एकरूप कोन एडीसी. आता आपल्याला या प्रमेयाची सिद्धता लिहायची आहे. मुलांनो, कुठलीही रचना करावी अशी आवश्यकता वाटत नाही. आपण डायरेक्ट सिद्धतेला सुरुवात करूया. सर्वप्रथम हा चक्रीय चौकोन आहे. एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. ओके. कारण त्याचे चारही बिंदू तुम्हाला वर्तुळावर दिसतायत. सो चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. मगाशीच आपण चक्रीय चौकोनाचं प्रमेय बघितलं. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजेच कोन बी आणि डी हे सम्मुख कोन आहेत, त्यामुळे ते पूरक आहेत. पण आपण लिहिताना 3 अक्षरी नावं लिहितोय. कोन एडीसी म्हणजेच कोन डी आणि कोन एबीसी म्हणजेच कोन बी हे एकमेकांचे सम्मुख कोन आहेत आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. अर्थात त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मुलांनो, मगाशी मी सांगितलेलं तुमच्या लक्षात असेल. जेव्हा तुम्ही सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश लिहिता, तेव्हा तुम्हाला त्याचं कारण लिहायचं आहे. तुम्ही कारण लिहिणार आहात चक्रीय चौकोनाचे प्रमेय. आता बघा, कोन डी आणि कोन बी यांच्या मापांची बेरीज तर तुम्ही 180 लिहिली. पण हा जो कोन बी आहे, तो या बाह्यकोनाचा रेषीय जोडीतील कोन आहे. आणि तुम्हाला माहितीये मुलांनो, रेषीय जोडीतील कोन हे पूरक असतात. म्हणजेच कोन एबीसी आणि कोन सीबीई यांच्या मापांची बेरीज सुद्धा 180 अंश आहे. कारण हे दोनही कोन रेषीय जोडीतील कोन आहेत. याला आपण विधान 2 नाव देऊन त्याचं कारण लिहूया, रेषीय जोडीतील कोन. आता मुलांनो, या दोन विधानांचा विचार करा. या दोनही विधानांची उजवी बाजू 180 अंश 180 अंश अशी सारखी आहे. अर्थात जर त्यांची उजवी बाजू सारखी आहे, तर त्यांची डावी बाजू सुद्धा सारखी असायला हवी. म्हणून विधान 1 आणि 2 वरून आपण लिहू शकतो. त्यांची डावी बाजू सुद्धा सारखी आहे. म्हणजेच काय? माप कोन एडीसी अधिक माप कोन एबीसी बरोबर माप कोन एबीसी अधिक माप कोन सीबी. आता मुलांनो, या दोन्ही डाव्या आणि उजव्या बाजूंमध्ये तुम्हाला जाणवतंय की माप कोन एबीसी हे दोन्ही बाजूंमध्ये मिळवलंय. आपण दोन्ही बाजूतून माप कोन एबीसी वजा करूया किंवा त्याला कॅन्सल करूया असा विचार करा. कुणीतरी असाही विचार करू शकतो की या धन माप कोन एबीसी ला मी डाव्या बाजूला घेऊन जाईल, तो ऋण होईल आणि कॅन्सल होईल. कसाही विचार करा, आपण एकाच बाजूने विचार करतोय, एकच गोष्टीचा विचार करतोय. त्यामुळे हे माप कोन एबीसी हे दोन्हीकडनं कॅन्सल होतील आणि तुम्हाला मिळणार आहे माप कोन एडीसी बरोबर माप कोन सीबीई. माप कोन एडीसी आणि माप कोन सीबीई. सीबीई हा बाह्यकोन आहे, तर एडीसी हा या बाह्यकोनाच्या संलग्न कोनाचा सम्मुख कोन आहे. त्यांची माप सारखी आहेत. अर्थातच ते दोन कोन एकरूप आहेत. मुलांनो, यानंतर आता आपण काही प्रश्न सोडवूया. या धड्यातला थेरॉटिकल भाग संपलेला आहे आणि तुमच्यासाठीचा हा पुढचा प्रश्न. तुम्हाला एक आकृती दिले आणि आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे असं दिलंय. बघा, AB ही जीवा आहे आणि तिची लांबी OA किंवा OB इतकी आहे. यावरून तुम्हाला 4 किमती काढायच्या आहेत. तुम्हाला कोन AOB चं माप काढायचं आहे. AOB म्हणजे केंद्रीय कोनाचं माप काढायचं आहे. कोन ACB चं माप काढायचं आहे. कोन ACB हा अंतर्लिखित कोन आहे, त्याचं माप काढायचं आहे. कंस AB चं माप काढायचं आहे. इथे दिसतोय तुम्हाला खालच्या बाजूला कंस AB आणि कंस ACB हा त्याच्या विरुद्ध बाजूचा दुसरा कंस आहे, त्याचंही माप काढायचं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपल्याला ज्या गोष्टी दिल्यात तिथूनच खरं तर आपण सुरुवात करायला हवी. जीवा AB ची लांबी ही वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. आता AB ची जेवढी लांबी आहे तेवढीच OA ची पण लांबी आहे, तेवढीच OB ची सुद्धा लांबी आहे. याचा अर्थ या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या आहेत. त्यामुळे आपण इथून सुरुवात करतोय त्रिकोण OAB पासून. त्रिकोण AOB मध्ये तीनही बाजू सारख्या आहेत, नाही का? जेवढा OA आहे तेवढाच OB आहे, कारण OA आणि OB या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि प्रश्नामध्ये दिलंय की जीवा AB ची लांबी सुद्धा तेवढीच आहे.
तुम्ही याचं कारण लिहू शकता पक्ष, कारण ह्या बाबी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत. मुलांनो, ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतात तो समभुज त्रिकोण असतो, म्हणून आपण लिहू शकतो त्रिकोण AOB हा समभुज त्रिकोण आहे. आणि मुलांनो, तुम्हाला माहिती आहे समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो आणि या गुणधर्मावरूनच तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. कोन AOB चं माप तुम्हाला मिळणार आहे, म्हणून माप कोन AOB बरोबर 60 अंश, कारण तो समभुज त्रिकोणाचा एक कोन आहे. तुम्ही तसं कारण हवं तर इथे बाजूला लिहू शकता. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंश मापाचा असतो. यानंतर आपल्याला कोन ACB चं माप काढायचंय. ACB. आता हा अंतर्लिखित कोन आहे आणि तुम्हाला माहिती आहे मुलांनो, अंतर्लिखित कोनाचं माप हे त्याच्या संगत त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. मग आपण अगोदर कंस AB चं माप लिहून घेतलं तरी चालणार आहे. ओके? किंवा अंतर्लिखित कोनाचं माप हे अंतरखंडित कंसाचं माप जे आहे त्याच्यावरनं आपण कोन AOB चं माप लिहू शकतो आणि AOB च्या मापाच्या तो निम्मे आहे असं जरी वापरलं तरी चालणार आहे. म्हणून आपण इथे माप कोन ACB या कोनाचं माप हे त्याच्या ह्या केंद्रीय कोनाच्या मापाच्या तो अर्धा असणार आहे, कारण हा केंद्रीय कोन आणि कंस AB यांची माप सारखी आहेत. त्यामुळे आपण कंस AB लिहिण्याऐवजी आपण जरी असं लिहिलं कोन AOB तरी चालणार आहे. आपण काय वापरतोय तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण अंतर्लिखित कोनाचं प्रमेय वापरतोय. त्यामुळे तुम्हाला इथे कारण लिहायचंय अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. किमती टाका. 1/2 गुणिले AOB चं माप 60 अंश आपण अगोदरच काढलंय, ते लिहून घेऊया. 1/2 गुणिले 60 अंश. ओके? आणि 60 च्या निम्मे 30 अंश, नाही का? तुम्हाला कोन ACB चं माप मिळालं. कोन ACB चं माप आहे 30 अंश. पुढे तुम्हाला विचारलंय कंस AB चं माप काढा. मुलांनो, तुम्हाला माहितीच आहे कंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं आणि केंद्रीय कोन आहे 60 अंशाचा, म्हणून कंस AB चं माप सुद्धा 60 अंश. माप कंस AB बरोबर माप कोन AOB. कंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतकं असतं. ही कंसाच्या मापाची व्याख्याच आहे, नाही का? मग कोन AOB चं माप आपण काढलंय, ती किंमत टाकूया. आपल्याला कंस AB चं माप मिळणार आहे 60 अंश. आता तुम्हाला या लघुवर्तुळ कंसाचं माप मिळालंय. तुम्हाला संगत विशाल वर्तुळ कंसाचं माप काढायचंय. ACB चं माप काढायचंय. आणि मुलांनो, जेव्हा आपण कंसाच्या मापाची व्याख्या पाहिली त्यावेळेसच आपण हा मुद्दा पाहिलाय की विशाल वर्तुळ कंसाचं माप हे 360 वजा लघुवर्तुळ कंसाचं माप इतकं असतं. त्याप्रमाणे विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. ACB हा विशाल वर्तुळ कंस आहे, म्हणून त्याचं माप बरोबर 360 वजा कंस AB चं माप. आणि म्हणून माप कंस ACB बरोबर 360 वजा संगत लघु कंस आहे AB, त्याचं माप 60 आहे. ती किंमत आपण टाकली. 360 वजा 60 बरोबर 300 अंश. आपल्याला कंस ACB या विशाल वर्तुळ कंसाचं माप मिळालं 300 अंश. या प्रकारे आपण चारही विचारलेल्या किमती काढल्या. मुलांनो, जेव्हा तुम्ही लिखाण करता त्यावेळेस ही बरोबरची चिन्ह एकाखाली एक येतील असं बघा. त्याने तुम्ही लिहिलेलं लिखाण खूप छान टापटीप दिसतं. समोरच्याला ते पटकन समजतं आणि तुम्हाला चांगले गुण मिळतात. मुलांनो, चला आपण चक्रीय चौकोनचा पण अभ्यास केला. आता चक्रीय चौकोनाशी संबंधित एक प्रश्न तुम्हाला देतोय. प्रश्न असा आहे बघा. चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोन R चं माप आहे 5x अधिक 13 अंश आणि कोन N चं माप आहे 4x अधिक 4 अंश. तर R आणि N यांची मापे ठरवा. मुलांना तुम्हाला प्रश्नामध्येच दिलंय की MRPN हा चक्रीय चौकोन आहे. मग तिथूनच तुम्ही सुरुवात करू शकता. चौकोन MRPN हा चक्रीय चौकोन आहे. आता बघा, तुम्हाला ज्या दोन कोनांची मापं दिलीत ते कोण आहेत? कोन R आणि कोन N. तुमच्या लक्षात आलंच असेल, R आणि N हे एकमेकांचे सम्मुख कोन आहेत आणि चक्रीय चौकोनाचं प्रमेय काय सांगतं? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. अर्थातच कोन R आणि कोन N यांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार. चला मग आपण चक्रीय चौकोनाचं प्रमेय वापरूया आणि त्या प्रमेयानुसार आपण लिहू शकतो माप कोन R अधिक माप कोन N
हे चक्रीय चौकोन MRP यांचे सम्मुख कोन आहेत आणि त्यांची बेरीज 180 अंश असेल, ते पूरक असतील. याचं कारण तुम्ही लिहिणार आहात चक्रीय चौकोनाचं प्रमेय. कारण प्रमेयच सांगतं चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. मग आता तुम्हाला फक्त किमती टाकायच्या आहेत. R ची किंमत तुम्हाला दिली 5x अधिक 13 ती इथे टाका आणि n ची किंमत पण टाका 4x अधिक 4 म्हणून 5x वजा 13 अधिक 4x अधिक 4 बरोबर 180 अंश. दिलेल्या किमती आपण टाकल्या. कंस काढूया. पण बघा मुलांनो, कंस काढताना फारसा बदल होणारच नाही, कारण दोन कंसांच्या मधलं चिन्ह बेरजेच आहे. त्यामुळे दुसऱ्या कंसातील कोणतंही चिन्ह बदलणार नाही. त्यामुळे आपण सगळी पदं चिन्ह न बदलता लिहून घेतली. 5x वजा 13 अधिक 4x अधिक 4 बरोबर 180. आता स्वरूप पदांच्या बेरजा वजाबाक्या होऊ शकतात. म्हणून 5x आणि 4x यांची बेरीज होऊ शकते. 5x आणि 4x 9x आणि वजा 13 अधिक 4 याची चिन्ह वेगवेगळी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही यांची यांची वजाबाकी करणार आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. 13तनं 4 गेले की 9 राहतात, पण उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजेच ऋण चिन्ह येणार. म्हणून तुम्हाला मिळेल 5x अधिक 4x 9x वजा 9 बरोबर 180 अंश. 9x वजा 9 बरोबर 180. आता तुम्हाला x ची किंमत इकडनं मिळाली की तुम्हाला कोन R आणि N ची मापं सहज काढता येतील. मग x ची किंमत काढण्यासाठी आपण काय करूया? हे ऋण 9 आहेत ते विरुद्ध बाजूला घेऊन जाऊया, ते धन 9 होतील. मग तुम्हाला मिळेल 9x बरोबर 180 अधिक 9. ओके, 180 मध्ये 9 मिळवूया. 180 अधिक 9 189 होतात, म्हणून 9x बरोबर 189 आणि x ची किंमत काढण्यासाठी 9 ने 189 ला भागूया. आपल्याला x ची किंमत मिळेल 21. 21 नव्हे 189. मुलांनो, x ची किंमत मिळाल्यानंतर तुम्ही कोन R चं माप लिहू शकता. तुम्हाला प्रश्नामध्ये दिलंयच नाही का? कोन R चं माप किती आहे? 5x वजा 13. मग तुम्ही तसं लिहा. कोन R बरोबर माप कोन R बरोबर 5x वजा 13. आता इथे तुम्हाला x ची किंमत टाकायची आहे. तुम्ही एका सरळ रेषेमध्ये पण हे लिहू शकता. 5 गुणिले x म्हणजेच 5 गुणिले 21. आपण x ची किंमत इथे जी मिळाली ती वापरतोय. 5x म्हणजेच 5 गुणिले 21 वजा 13. अगोदर गुणाकार करून घ्यायचा. 21 गुणिले 5 105 वजा 13 बरोबर 92 अंश. आपल्याला कोन R चं माप मिळालं. त्याप्रमाणे कोन N चं सुद्धा माप काढून घेऊया. कोन N चं माप आहे 4x अधिक 4 अंश. 4x अधिक 4 मध्ये आपण x च्या ठिकाणी 21 ही किंमत टाकूया. म्हणून ती मिळेल तुम्हाला 4 गुणिले 21 अधिक 4. 21 चोक 84 अधिक 4 आणि 84 अधिक 4 बरोबर 88 अंश. म्हणजेच चौकोन MRP यांचे दोनही तुम्हाला सम्मुख कोनांची मापं मिळाली. कोन R चं माप मिळालं 92 अंश आणि कोन N चं माप मिळालं 88 अंश. त्याप्रमाणे खाली कंसामध्ये उत्तर लिहायला विसरायचं नाही. माप कोन R बरोबर 92 अंश आणि माप कोन N बरोबर 88 अंश. मुलांनो, चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांशी संबंधित हा प्रश्न होता आणि चक्रीय चौकोनाचं प्रमेय वापरून आपण तो सोडवला. पुढचा प्रश्न बघूया. आकृतीमध्ये जीवा AC तुम्हाला दिसते बघा. AC ही एक जीवा आहे आणि दुसरी जीवा आहे DE. या दोन्ही जीवा बिंदू B मध्ये एकमेकांना छेदतात. तुम्हाला दोन मापं दिलेली आहेत. कोन ABE चं माप आहे. बघा, ABE या कोनाचं माप आहे 108 अंश आणि कंस AE चं माप इथे दिसतंय बघा, हा कंस AE आहे. या कंस AE चं माप आहे 95 अंश आणि आपल्याला काढायचंय कंस DC चं माप. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी मगाशी पण तुम्हाला एका प्रश्नामध्ये सांगितलं की आपल्याला जी मापं दिलीत ना ती आकृतीमध्ये लिहून घ्यायची, म्हणजे आपल्याला एक विचार करण्याची दिशा मिळते. मग ABE चं माप आपल्याला दिलंय 108 अंश, ते आपण लिहून घेतलं. कंस AE चं माप आपल्याला 95 अंश दिलंय, ते पण आपण इकडे लिहून घेऊया. AE बरोबर 95 अंश. ओके, आता आपल्याला DC चं माप काढायचंय. या कंस DC चं माप काढायचंय. सध्या तरी असं दिसतंय की आहे त्या स्थितीमध्ये कंस DC चं माप काढणं अशक्य आहे. त्याच्यासाठी आपण एक रचना करूया. ओके, आणि इथे आपण रचना करण्यात काय करतोय, रेख AD काढतोय. इथे तुम्हाला बिंदू A दिसतोय, इथे D दिसतोय. हे दोन्ही बिंदू एकमेकांना जोडून घ्या. रेख AD काढून घ्या. बघा, मी लाल पेनाने काढले. परीक्षेमध्ये तुम्ही तुटक रेषा दाखवून ही रचना दाखवू शकता. AD आपण काढून घेतली. आता इथे मुलांनो, तुम्हाला
हा कोण दिसतोय, कोण ABE. हा कोण AB जो आहे तो या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. मुलांनो, मगाशीच आपण चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोनाशी संबंधित पण एक प्रश्न सोडवला. तर बाह्यकोन कसा मिळतो? एखादी भुजा वाढवली की आपल्याला बाह्यकोन मिळतो. आपण DB ही भुजा वाढवली की आपल्याला हा बाह्यकोन मिळतो. मग कोण ABE हा या त्रिकोणाचा त्रिकोण ADB चा बाह्यकोन आहे. आणि मुलांना तुम्हाला माहिती आहे, त्रिकोणाचा बाह्यकोन त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतर्कोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. त्याप्रमाणे दूरस्थ अंतर्कोन कोणते? हा त्याचा लगतचा किंवा संलग्न अंतर्कोन. मग दूरचे कोणते? A आणि D. बरोबर? मग D चं नाव आपण 3 अक्षरी लिहिणार आहोत. माप कोन ADB अधिक माप कोन DAB यांच्या मापांची बेरीज म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप ABE. आपण काय वापरलंय? इयत्ता 9वी मध्ये शिकलेलं दूरस्थ अंतर्कोनांचं प्रमेय. त्याप्रमाणे आपण कारण लिहायचंय दूरस्थ अंतर्कोनांचे प्रमेय. आता आपल्याला ज्या किमती टाकता येतील त्या आपण टाकूया. बघा, किमती टाकण्यापूर्वी मी जरा त्यांची नावं जरा वेगळ्या प्रकारे लिहितोय. आपण सुरुवातीला नाव कसं लिहिलं होतं? ADB. पण DB च्या ऐवजी आपण DE सुद्धा लिहू शकतो, कारण ते तीनही बिंदू एकरेषीय आहेत. बरोबर? म्हणून आपण कोन ADB चं माप कोन ADE असं लिहिलं. तसंच DAB च्या ऐवजी आपण कोन DAC असं लिहू शकतो, कारण हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. DBE आणि ABC हे बिंदू हे 3 बिंदू एकरेषीय आहेत. त्यामुळे तुम्हाला ही नावं बदलताना त्याचं कारण ते बिंदू एकरेषीय आहेत हे लिहिलं पाहिजे. आता कोन ADचं माप आपण सबस्टिट्यूट करूया, त्याची किंमत टाकूया. इथे बघा, कोन ADE हा आंतरलिखित कोन आहे आणि आंतरलिखित कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. म्हणून कोन ADEचं माप हे कंस AEच्या मापाच्या निम्मे. आपण तशी किंमत टाकली. कोन ADEचं माप बरोबर 1/2 माप कंस AE. आता DAC बघा, इथे दिसतोय तुम्हाला DAC हा सुद्धा आंतरलिखित कोन आहे आणि त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे DC. त्याच्यामुळे या कोनाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या म्हणजेच कंस DCच्या निम्मे आहे. मग तशी आपण त्याचीही किंमत टाकली 1/2 माप कंस DC. आणि AB ची किंमत आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलीच आहे. कोन AB चं माप 108 अंश आहे. त्यामुळे आता इथे तुम्हाला कारण लिहिलं पाहिजे, कारण दोन्ही ठिकाणी तुम्ही आंतरलिखित कोनाचं प्रमेय वापरलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही कारण लिहिणार आंतरलिखित कोनाचे प्रमेय. त्यावरूनच तुम्हाला ह्या दोन्ही किमती मिळाल्या. ओके? चला. आता मुलांनो, आपल्याला आता पुढे सरळ रूप द्यायचंय, पण तुम्हाला दिसतंय हे पहिलं आणि दुसरं पद यांच्यामध्ये 1/2 सॉरी 1/2 हा भाग सामायिक आहे. तो आपण बाहेर काढूया, कॉमन काढूया. 1/2 कॉमन काढले तर इथनं राहणार आहे कंसामध्ये माप कंस AE आणि इथे राहणार आहे माप कंस DC. ओके? आता हे जे 1/2 आहेत, म्हणजेच हे छेदामधले 2 आहेत, त्यांना जर आपण विरुद्ध बाजूला घेऊन गेलं तर ते इथले भागिले 2 पलीकडे गेल्यानंतर गुणिले 2 होतील. तुम्हाला मिळेल माप कंस AE अधिक माप कंस DC बरोबर 108 गुणिले 2. मुलांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, डावीकडे असलेले भागिले 2 उजवीकडे गेले बरोबरच्या चिन्हाच्या, म्हणून ते गुणिले झाले. हा गुणाकार पण आपण करून घेतला तरी चालेल. चला, आपल्याला काय मिळालं? माप कंस AE अधिक माप कंस DC बरोबर 108 दुने 216 अंश. पण मुलांनो, तुम्हाला कंस AE चं माप दिलंय नाही का? आपण प्रश्नामध्ये पण लिहिलंय तसं माप कंस AE बरोबर 95 अंश. मग ती किंमत आपल्याला इथे टाकता येऊ शकते. चला, मग ती किंमत टाकूया. आपल्याला मिळेल 95 अंश अधिक माप कंस DC बरोबर 216 अंश. आणि DC या कंसाचं माप काढण्यासाठी हे धन 95 आपण उजवीकडे घेऊन जाऊया, ते ऋण होतील आणि माप कंस DC ची किंमत मिळेल आपल्याला 216 वजा 95 आणि वजाबाकी करून आपण DC चं माप काढू शकतो. कंस DC चं माप बरोबर 121 अंश. याप्रमाणे आपण दूरस्थ अंतर्कोनांचं प्रमेय वापरलं, अंतरलिखित कोनाचं प्रमेय वापरलं आणि कंस DC चं माप काढलं. हे करण्यासाठी आपल्याला AD हा रेषाखंड काढावा लागला आणि मगच आपण हा प्रश्न सोडवू शकतो. मुलांनो, आता आपण एक शेवटचा प्रश्न पाहणार आहोत, जो तुमच्या
या प्रकरणाच्या संकीर्ण प्रश्नसंचामध्ये दिलेला आहे. प्रश्न वाचून घ्या आधी. तुम्हाला एक आकृती दिली आणि आकृतीमध्ये दोन वर्तुळे एकमेकांना बिंदू एम आणि बिंदू एन मध्ये छेदतात. इथे दिसतंय तुम्हाला एम आणि एन या दोन बिंदूंमध्ये ही दोन वर्तुळे एकमेकांना छेदतायत. बिंदू एम व एन मधून काढलेल्या वृत्तछेदिका. बिंदू एम मधून काढलेली वृत्तछेदिका आहे आर एस आणि बिंदू एन मधून काढलेली वृत्तछेदिका आहे पी क्यू. बिंदू एम व एन मधून काढलेल्या वृत्तछेदिका बिंदू आर व एस मध्ये आणि बिंदू पी व क्यू मध्ये छेदतात. तर तुम्हाला सिद्ध करायचं आहे पी आर समांतर क्यू एस. ओके, तर रेख पी आर समांतर, इथे बघा तुम्ही बघू शकता ही रेख पी आर आहे आणि ही रेख क्यू एस आहे. तुम्हाला या दोन बाजू एकमेकांना समांतर आहेत हे सिद्ध करायचं आहे. मुलांनो, आपण इथे चक्रीय चौकोनाचं प्रमेय वापरू शकतो, पण चक्रीय चौकोनाचं प्रमेय वापरण्यासाठी मुळात चक्रीय चौकोन आपल्याला दिसत नाहीये. मग तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला रचना करावी लागणार आहे. आपण रचना करूया. मी काय रचना केली तुमच्या लक्षात आलंच असेल. मी रेख एम एन काढला. आता बघा तुम्हाला एक चक्रीय चौकोन इथे दिसतोय ना आर पी एन एम, आणि दुसऱ्या वर्तुळासाठी पण तुम्हाला एक चक्रीय चौकोन दिसतोय आणि याच दोन चक्रीय चौकोनांचा वापर करून आता आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. जी रचना तुम्ही केली ती सर्वप्रथम लिहायला विसरायचं नाही. आपण काय केलं, रेख एम एन काढला. ओके, परीक्षेमध्ये तुम्ही डॉटेड लाईननी ती रेषा काढू शकता, त्यामुळे तुमची रचना व्यवस्थित दिसेल. चौकोन आर पी एन एम. आता बघा आर पी एन एम या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत, म्हणजे हा चक्रीय चौकोन आहे. आणि कोन एस एम एन, इथे बघा एस एम एन किंवा एन एम एस हा या चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन आहे. बघा ही भुजा आपण वाढवले, आर एम ला वाढवलं आणि आपल्याला चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन मिळाला. या छोट्या वर्तुळात जो चक्रीय चौकोन आहे आर पी एन एम त्याचा कोन एस एम एन हा बाह्यकोन आहे. आणि मुलांना तुम्हाला माहिती आहे चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या संलग्न आंतरकोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. अर्थात हा कोन म्हणजेच कोन आर पी एन आणि कोन एस एम एन हे दोन्हीही कोन एकरूप असणार आहेत. मग आपण तसं लिहूया, कोन आर पी एन आणि कोन एस एम एन हे दोनही कोन एकरूप आहेत, पण याच्यासाठी तुम्हाला कारण लिहायचं आहे. आपण कोणतं प्रमेय वापरलं, चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोनाचं प्रमेय. मग तसं तुम्हाला कारण लिहायचंय. आपण आपल्याला हे दोन कोन एकरूप आहेत हा गुणधर्म आपण किंवा याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे, म्हणून आपण त्याला समीकरण 1 असं नाव दिलं आणि त्याच्या बाजूला त्याचं कारण लिहिलं चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोनाचे प्रमेय. आता मुलांनो या मोठ्या वर्तुळाचा विचार करा. इथे सुद्धा तुम्हाला एक चक्रीय चौकोन दिसतोय, नाही का? कोणता आहे तो? चौकोन एम एन क्यू एस. चौकोन एम एन क्यू एस हा सुद्धा चक्रीय चौकोन आहे, बरोबर? इथे आपण चक्रीय चौकोनाचा प्रमेय वापरणार आहोत आणि मुलांना तुम्हाला चक्रीय चौकोनाचा प्रमेय माहिती आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, बरोबर? म्हणजेच कोन एस एम एन आणि कोन एन क्यू एस हे एकमेकांचे सम्मुख कोन आहेत, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत, म्हणून त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश, अर्थातच ते पूरक आहेत. आपण हे चक्रीय चौकोनाचं प्रमेय वापरून लिहिलंय, म्हणून तुम्ही कारण लिहिणार आहात चक्रीय चौकोनाचे प्रमेय. आता इथे आपल्याला एस एम एन ची किंमत टाकायची आहे, जी आपल्याला समीकरण 1 मध्ये दिसते. एस एम एन हा कोन आरपीएन शी एकरूप आहे, त्याच्यामुळे माप कोन एस एम एन च्या ठिकाणी मी माप कोन आरपीएन लिहू शकतो. म्हणून माप कोन आरपीएन अधिक एनक्यूएस, बाकी काहीच नाही बदल केलेला मुलांना, बरोबर 180 अंश. हे तुम्ही विधान 1 वरून लिहिलं, म्हणून तुम्हाला हे सबस्टिट्यूशन खरं तर आपण केलंय एस एम एन च्या ठिकाणी आरपीएन, म्हणून तुम्हाला कारण लिहायचंय विधान 1 वर. आता बघा या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. कोणता दोन कोन? आर पी एन, बघा आर पी एन आणि दुसरा एन क्यू एस. आपण जरा त्यांची मोठी नावं लिहून घेऊया. आपण नावं बदलूया. आर पी एन लाच इथे दिसतोय तुम्हाला आर पी एन लाच मी आर पी क्यू म्हणू शकतो आणि एन क्यू एस ला पी क्यू एस असं म्हणू शकतो. त्याप्रमाणे मी त्यांची नावं बदलली. आर पी क्यू आणि पी क्यू एस यांच्या मापांची बेरीज सुद्धा 180 अंश आहे. मुलांना आता या सगळ्या आकृतीमध्ये फक्त आरपी चा विचार करा
एसक्यूचा किंवा क्यूएसचा विचार करा आणि रेषा पीक्यूला त्यांची छेदिका माना. तुम्हाला काय दिसतं? हा कोन आणि हा कोन या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. पण जर या दोन रेषांची आपण पीक्यू छेदिका मानली तर खरं तर हे दोन कोन आंतरकोन आहेत आणि त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे, अर्थात ते पूरक आहेत. आणि मुलांना तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आंतरकोन पूरक असतात तेव्हा रेषा समांतर असतात. पुन्हा एकदा इयत्ता 9वी. चला, ही नावं बदलली त्याचं कारण आपण लिहिलं की ते बिंदू एकरेषीय आहेत, त्यामुळे आपल्याला तशी नावं बदलता आली. आणि रेषा PQ, बघा ही रेषा PQ ही PR आणि QS यांची छेदिका आहे आणि आंतरकोन पूरक आहेत, त्यामुळे आपण ह्या दोन रेषा एकमेकींना समांतर आहेत असं लिहू शकतो. आपण लिहिणार आहोत रेषा PR समांतर रेषा QS. आपण कशाच्या आधारे लिहिलं मी तुम्हाला मगाशीच याचं कारण सांगितलंय. आपण हे लिहिलंय आंतरकोन कसोटीच्या आधारे. या प्रकारे आपण काही गोष्टी 9वीच्या वापरल्या. मुलांनो, इयत्ता 9वीचा अभ्यासक्रम तुम्हाला विसरून चालणार नाही. कुठेतरी तुम्हाला 9वीची गणितं इथे सोडवायची नाहीयेत, पण कुठेतरी तुम्हाला संदर्भ द्यावेच लागणार आहेत. त्याप्रमाणे योग्य प्रकारे कारण लिहत चला आणि प्रश्न सोडवत चला. प्रश्न सोडवायला घाई करायची नाही. आधी प्रश्नामध्ये काय दिलंय, मी कोणता प्रमेय, कोणता गुणधर्म वापरू शकतो याचा नीट विचार करायचा. मी कोणती गोष्ट अगोदर सिद्ध करून घेतली पाहिजे, तिचा मला कुठे वापर करता येईल, त्याच्यासाठी मी काय कारणं देणार, त्याचा मला पुढे कोणत्या पायऱ्यांमध्ये उपयोग करता येणार आहे, मला कसा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा तंत्रशुद्ध पद्धतीने विचार करा आणि लॉजिकली पायऱ्या मांडून तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवा. तुम्ही जर असं केलं तर परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला भरघोस यश मिळेल. धन्यवाद.